सावली तालुक्यातील गेवरा बुजरुक येथे 3 अवैध दारू विक्रेत्यांच्या घरातून महिलांनी एकत्र येत दारू पकडली आणि त्या दारूला आग लावून पोलीस प्रशासनाचा निषेध केला। ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी एका दारू विक्रेत्याच्या घरून दारू साठा पकडल्याने पाथरी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। सावली तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गेवरा बुजरुक या गावात सध्या अवैध दारू विक्रीला उधाण आलं आहे। या विरोधात स्थानिक महिलांनी सेल्गार पुकारलेला आहे। 23 सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास गेवरा बुजरुक रामनगर या दोन्ही ठिकाणी महिलांनी अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी धाडी टाकून दारूच्या शेकडो बॉटल्स पकडल्या आणि सदर पकडलेली दारू चौकात आणून दारूला आग लावून दिली। अवैध दारू विक्रेत्यांना पाठबळ देणाऱ्यांचा निषेध करण्यात आला। गेवरा या परिसरात अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारूची विक्री सुरू आहे। येथील महिलांनी अनेकदा या संदर्भात पाथरी पोलिसांना माहिती सुद्धा दिली, मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे। रामनगर या परिसरात गेवरा पोलीस चौकी सुद्धा आहे। 2 अवैध दारू विक्रेते याच परिसरात दारू विकत असतात, मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील महिला मंडळ एकत्र येऊन दारू विक्रेत्यांच्या घरी धाडी टाकायला सुरुवात केली। दारू पकडल्यानंतरही त्यापैकी एक विक्रेता पुन्हा दुपारपासून खिशात बॉटल आणून विकत होता। सदर माहिती मिळता शेतातून काम करून आल्यानंतर महिलांनी सायंकाळी एकत्र येत दारू विक्रेत्याला पकडले असून त्याच्याकडून 5 ते 6 पेट्या जप्त केल्याचं बोललं जातंय। या परिसरात दारूचे दुकान नाही, मात्र हळदा येथील एक अवैध दारू विक्रेता हा गेवरा आणि परिसरात अवैध दारूचा पुरवठा करीत आहे। पाथरी पोलीस दुर्लक्ष करत आहेत। पोलीस उपविभागीय अधिकारी आणि पोलीस अधीक्षक या गंभीर बाबीकडे लक्ष देणार का, असा प्रश्न या ठिकाणच्या महिला विचारू लागल्या आहेत।